नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल. तर महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी जे विद्यार्थी कॉमर्स पेपर 2 मधून तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आपण 10व्या युनिटचे सेशन स्टार्ट केलेले होते. आज आपण 10व्या युनिट मधला एक चॅप्टर पाहणार आहोत, तो म्हणजे इतर स्त्रोतांमधून मिळणारे जे उत्पन्न आहे, त्या उत्पन्नाची गणना कशी केली जाते, राईट? म्हणजेच कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अंडर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. या आधी आपण जे 5 हेड्स ऑफ इन्कम आहेत त्यामध्ये 4 आपण कंप्लीट केलेले आहेत. हा उर्वरित जो आहे अदर सोर्सेस मधून मिळालेलं उत्पन्न त्याची गणना कशी केली जाते ते आपण आज डिटेलमध्ये पाहणार आहोत, तेही एक्झाम्पल सोबत. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. यातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी डिटेलमध्ये कळणार आहेत, जे की तुमच्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला हेल्प करतील तुमचा स्कोर वाढवण्यासाठी. आणि तुम्हाला या विषयावरती किंवा या टॉपिकवरती जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ठीक आहे? त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करायचं आणि शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे. लेक्चर सुरू करण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. जे विद्यार्थी कॉमर्स पेपर 2 मधून तयारी करत आहेत, जे सिरियसली प्रिपरेशन करत आहेत येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षा एक्झामिनेशनसाठी, जे की जूनमध्ये होणार आहे, त्यांच्याकरिता पेपर 2 चा कोर्स, कॉमर्स पेपर 2 चा फुल कोर्स आपण घेऊन आलेलो आहोत. पेपर 2 कंप्लीट कोर्स फॉर कॉमर्स. यामध्ये तुमच्या प्रिपरेशनला एक बूस्टअप मिळणार आहे, एक चालना मिळणार आहे. कारण यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. लाईव्ह लेक्चर्समध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि त्यासोबतच तुमचे डाऊट सुद्धा लाईव्ह क्लिअर होणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे कंप्लीट सिलेबस नोट्स, जे की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहेत. त्यामुळे भाषेचा काही यामध्ये एक विषय नाही. फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुमचे 10 युनिट जे आहेत त्यावरती तुमची फुल प्रॅक्टिस होऊन जाईल. त्यासोबतच PYQs विथ एक्सप्लेनेशन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत तुमच्या युनिटवरती विचारलेले, तुमच्या सब्जेक्टवरती विचारलेले, ते तुम्हाला मिळणार आहेत एक्सप्लेनेशन सोबत. मॅरेथॉन्स असणार आहेत, म्हणजेच या मॅरेथॉनमध्ये तुमच्या 10व्या, तुमच्या 9व्या, म्हणजे प्रत्येक युनिटवरती तुमचे मॅरेथॉन्स MCQs असणार आहेत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस जास्त होईल. 4000 पेक्षा जास्त MCQ सिरीज तुम्हाला मिळणार आहेत. 4000 MCQs प्रॅक्टिस जर तुम्ही कराल तर तुम्हाला कुठलाही प्रश्न घाबरवू शकणार नाही, तुम्हाला क्वालिफाय करण्यापासून अडवू शकणार नाही. त्यासोबतच कंप्लीट पेपर 1 कोर्स जो आहे तो फ्री मिळणार आहे. म्हणजेच पेपर 2 जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला पेपर 1 त्यासोबत फ्री मिळणार आहे. म्हणजे तुमचं पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीची तयारी या एक्झामिनेशन मध्ये होऊन जाईल. फीस त्याची आहे 12,000, बट जर तुम्ही आत्ता जर लगेचच जॉईन कराल तर त्यामध्ये डिस्काउंट मिळेल तुम्हाला. 8,000 मध्ये पेपर 2 आणि पेपर 1 दोन्ही मिळणार आहे. लगेचच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, हा कोर्स जॉईन करू शकता. जर जमत नसेल तर एक काम करा, अँड्रॉइड फोन उचला, त्यावरती प्ले स्टोअर वरती जा. प्ले स्टोअर वरती सर्च करा ग्लोबल ऑनलाईन. आपला लोगो तुम्हाला तिथे दिसेल. इन्स्टॉल करा ऍप्लिकेशन, ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन अशा प्रकारे दिसेल, है ना? ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला जायचं स्टोअर सेक्शन मध्ये. स्टोअर सेक्शन मध्ये इथे तुम्हाला सर्च करायचं आहे MH सेट पेपर 2 कॉमर्स. ठीक आहे? हा कोर्स तुम्हाला तिथे दिसून जाईल. क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला एक कंटेंट म्हणून तिथे ऑप्शन दिसेल. कंटेंट मध्ये जायचंय. कंटेंट मध्ये सर्व तुमच्या गोष्टी तुम्हाला मिळतील. मॉक टेस्ट, नोट्स, रेकॉर्डेड सेशन्स, लाईव्ह सेशन सुद्धा तुमचे तिथेच होतील. ठीक आहे? तर अशा प्रकारे तुम्ही ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे? तर अजिबातच वेट करू नका, फटाफट जॉईन करा. तुम्हाला डिस्काउंट मध्ये हा कोर्स मिळून जाणार आहे, पेपर 2 आणि पेपर 1 दोन्ही सुद्धा. आलं लक्षात? चला तर सुरू करूया सेशनला. सो नाव लेट स्टार्ट विथ दिस सेशन. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ठीक आहे? इतर स्त्रोतांमधून मिळणारे जे उत्पन्न आहेत, बरोबर, हे हेड्स ऑफ इन्कम मधला एक पार्ट आहे. उत्पन्न मिळवायचे 5 प्रकार आहेत. ठीक आहे? सॅलरी, त्यानंतर हाऊस प्रॉपर्टी मधून उत्पन्न, है ना, बिझनेस मधून उत्पन्न, बरोबर, त्यानंतर कॅपिटल गेन मधून उत्पन्न, आणि हा एक पार्ट आहे. तर या सर्व वेगवेगळ्या उत्पन्नाची गणना कशी केली जाते, टॅक्सेबल उत्पन्न कसं काढलं जातं, बरोबर, हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण अदर रिसोर्सेस मधलं टॅक्सेबल इन्कम जे आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं
ते पाहणार आहोत. ठीक आहे. दिस हेड इन्क्लुड्स रेसिड्युअल इन्कम दॅट डज नॉट फॉल अंडर अदर हेड्स. यामध्ये एक प्रकार आढळतो जे की बाकी हेड्स ऑफ इन्कम मध्ये आढळत नाही, ते म्हणजे रेसिड्युअल इन्कम. ठीक आहे. एक्झाम्पल्स ऑफ इन्कम यामध्ये आता काय काय असतं बघा. इंटरेस्ट इन्कम, जे की फिक्स डिपॉझिटवर किंवा सेव्हिंग्स अकाउंटवर जो मिळतो तो इंटरेस्ट, याला कन्सिडर केला जातं अदर सोर्सेसमध्ये. ठीक आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये. त्यानंतर डिव्हिडंट आहे, जो की टॅक्सेबल आहे 10,000च्या वरती. ठीक आहे. डिव्हिडंड जर तुम्हाला 10,000च्या वरती मिळत असेल तरच तो टॅक्सेबल आहे, अन्यथा नाही. गिफ्ट्स एक्सिडिंग 50,000 अनलेस एक्झेम्प्ट. ठीक आहे. फॅमिली पेन्शन असेल, लॉटरी विनिंग असेल, या सर्व गोष्टी आपल्याला यामध्ये कन्सिडर करावे लागतात. या सर्व गोष्टींना आपण इन्कम मध्ये कन्सिडर करतो अदर सोर्सेसच्या मध्ये. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही इन्कम आहे, जे काही उत्पन्न आहे, ते कशा कशामध्ये येतं ते आपण अगोदरच पाहिलेलं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण अदर सोर्सेसचं पाहणार आहोत. समजलं इथपर्यंत सर्वांना? हे सोपा भाग होता. पुढे बघा, आता एक्झाम्पल, डायरेक्टली एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल कसं आपण कॅल्क्युलेट करतो. बरोबर ना? कारण यामध्ये काही एवढं अवघड नाहीये. अदर सोर्सेसमध्ये जास्त काही नसतं, थोडं छोटं मोठं कॅल्क्युलेशन असतं. ठीक आहे, ते आपल्याला बघायचं आहे. पहिला एक्झाम्पल आहे इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट किंवा सेव्हिंग्स. ठीक आहे. फिक्स डिपॉझिट वरती मिळालेला तुम्हाला इंटरेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल, माझंच नाव आहे निहाल. ठीक आहे. निहालला फिक्स डिपॉझिट वरती इंटरेस्ट मिळालेला आहे 1.5 लाख रुपये. किती? 1.5 लाख रुपये. सेव्हिंग अकाउंट वरती इंटरेस्ट मिळालेला आहे 20,000 रुपये. ठीक आहे. मग त्याचं टोटल इन्कम किती झालेलं आहे? एक फिक्स डिपॉझिटचा इंटरेस्ट आणि दुसरा सेव्हिंग अकाउंटचा इंटरेस्ट, म्हणजे 1.5 लाख अधिक 20,000, टोटल 1,70,000 रुपये त्याचं टोटल इन्कम झालं अदर रिसोर्सेस मधून. ठीक आहे. आता यामध्ये काय होणार? डिडक्शन्स होणार. डिडक्शन अंडर सेक्शन 80 TTA. ठीक आहे. 10,000 फॉर सेव्हिंग इंटरेस्ट. आलं लक्षात? टॅक्सेबल इन्कम 1,70,000 मायनस डिडक्शन अंडर सेक्शन 80 TTA 10,000. किती राहिलं मग? 1,60,000 तुमचं काय झालं? हे टॅक्सेबल इन्कम. किती झालं? 1,60,000 रुपये टॅक्सेबल इन्कम. आलं लक्षात? खूप सोपं होतं ना? अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आहे. याच्यामध्येच आणखीन एक पहा आता, गिफ्ट रिसिव्ड, म्हणजे तुम्हाला गिफ्ट मिळालेलं आहे. बरोबर ना? गिफ्ट मिळालेलं आहे, तर त्यावरती कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. गिफ्ट फ्रॉम अ नॉन रिलेटिव्ह, आपल्या रिलेटिव्ह नसलेल्या व्यक्तीकडून जर मिळालेलं गिफ्ट आहे तर ते 1,00,000 रुपये आहे. ठीक आहे. यामध्ये नेहालला गिफ्ट मिळालेलं आहे 1,00,000 रुपये, जे की रिलेटिव्ह कडून मिळाले नाही, रिलेटिव्हच्या बाहेरचे आहेत. ठीक आहे. गिफ्ट फ्रॉम रिलेटिव्ह 50,000 रुपये, आणि रिलेटिव्ह कडून जे मिळालेलं गिफ्ट आहे ते किती आहे? ते 50,000 रुपये आहे. ठीक आहे. नॉन रिलेटिव्ह आणि रिलेटिव्ह दोघांकडून टोटल 1.5 लाख मिळालेला आहे. गिफ्ट्स फ्रॉम रिलेटिव्ह आर फुल्ली एक्झेम्प्टेड. हा जो 50,000 गिफ्ट मिळालेला आहे तो पूर्णपणे एक्झेम्प्टेड आहे, याला कन्सिडर केलंच जात नाही. गिफ्ट्स एक्सिडिंग 50,000 फ्रॉम नॉन रिलेटिव्ह आर टॅक्सेबल अंडर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. क्लिअर? मग टॅक्सेबल गिफ्ट किती आहे? 1,00,000 रुपये आहे. बरोबर ना? पुढचा एक्झाम्पल आहे लॉटरी विनिंगचा. ठीक आहे. प्राइज मनी आहे 5,00,000 रुपये. राईट. टॅक्स ट्रीटमेंट यामध्ये कसे होणार? इन्कम फ्रॉम लॉटरी इज टॅक्स्ड ॲट फ्लॅट 30% विदाउट एनी डिडक्शन. ठीक आहे. टॅक्स पेएबल 5,00,000 इंटू 30%, 1.5 लाख होतात. ठीक आहे. सेस त्यामध्ये ॲड होणार. 1.5 लाखावर 4% 6,000. मग टोटल टॅक्सेबल किती असणार आहे? 1,50,000 प्लस 6,000, 1,56,000 रुपये तुमचा टोटल टॅक्स असणार आहे. इट्स नॉट टॅक्सेबल इन्कम, इट इज टॅक्स. ठीक आहे. हा लक्षात? सोपं आहे ना? सेस 4% लागतो आपल्याला माहिती आहे ना. पेएबल टॅक्स किती असणार आहे? 30% असणार आहे. त्यामुळे यावरती आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 1,56,000 रुपये टोटल किती असणार आहे? टॅक्स असणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? आय होप तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे. पुढे आहे, परत एकदा आपण पाहूया गिफ्ट रिसिव्ड. ठीक आहे. जर तुम्हाला समजलेलं नसेल
तर यामध्ये गिफ्ट फ्रॉम नॉन रिलेटिव्ह इज 75,000. हाऊ मच? 75,000. आणि गिफ्ट फ्रॉम रिलेटिव्स वडिलांकडून फादरकडून मिळालेला आहे 1.5 लाख रुपये. ठीक आहे. आता रिलेटिव्स कडून असेल तर तो कसा आहे? फुल्ली एक्झेम्प्टेड आहे, करमुक्त आहे, त्यावरती कर लागणार नाही कसल्याही प्रकारचा. कोणीही देऊ द्या आपल्या रिलेटिव्समध्ये, आई वडील भाऊ बहीण, है ना. तर त्यासाठी फुल्ली एक्झेम्प्टेड आहे. क्लिअर. गिफ्ट्स फ्रॉम नॉन रिलेटिव्स किती आहे? 75,000. 50,000च्या वर असेल तर ते काय असणार आहे? टोटली टॅक्सेबल असणार आहे, है ना. तर टोटल किती दिलेलं आहे नॉन रिलेटिव्सने? 75,000, 75,000 दिलेलं आहे. मग ते 50,000च्या वर जातं, त्यामुळे ते इन्कम जे आहे, ते गिफ्ट जे आहे टॅक्सेबल असणार. सो टॅक्सेबल जो गिफ्ट आहे तो आहे 75,000. ठीक आहे. इफ टॅक्सेबल इन्कम इन्क्लुडिंग द गिफ्ट फॉल्स विदिन द स्लॅब, टॅक्स पेएबल मध्ये ॲज पर द स्लॅब रेट ॲप्लिकेबल टू द टोटल इन्कम. ठीक आहे. टॅक्स स्लॅबनुसारच आपल्याला मग त्यामध्ये टॅक्स जितका आहे तितका द्यावा लागतो. आलं लक्षात? सो 75,000 हे 50,000च्या वर जातं. पण 50,000च्या वर ही म्हटलं तरी कोणतं गिफ्ट जे नॉन रिलेटिव्स आहे, रिलेटिव्सच्या गिफ्टला काहीही कर द्यावा लागत नाही. आलं लक्षात? नॉन रिलेटिव्ह कडून मिळालेलं आहे तर त्याच्यावरती लागतो. नेक्स्ट इज बँक इंटरेस्ट अँड सेविंग. ठीक आहे. फिक्स डिपॉझिट आहे इंटरेस्ट 90,000 रुपये, सेविंग अकाउंट इंटरेस्ट आहे 12,000 रुपये. ठीक आहे. समजा रमेशचे अकाउंट्स आहेत बँकेमध्ये. ठीक आहे. फिक्स डिपॉझिट जे आहे है ना त्याचे आहे 90,000 आणि जे सेविंग अकाउंट आहे त्याचं आहे 12,000. ठीक आहे. आता टोटल कॅल्क्युलेशन करताना आपल्याला ह्या दोघांचं काय करायचं? कॅल्क्युलेशन करायचं आहे, बरोबर ना. कॅल्क्युलेशन करायचं आहे, है ना. बरोबर. तर किती येणार टोटल? 1,02,000 रुपये आपलं टोटल इंटरेस्ट इन्कम असणार आहे, है ना. आता डिडक्शन अंडर 80 TTA सेव्हिंग इंटरेस्ट जो आहे तो किती असणार आहे? 10,000 रुपये, है ना. त्यामध्ये 10,000 रुपये आपल्याला काय करायचं? मायनस करायचं आहे. मग टोटल 92,000 रुपये जे आहे आपलं टॅक्सेबल इन्कम असणार आहे. ठीक आहे. आणि तो टॅक्स कसा लागणार? स्लॅब रेटनुसार. करेक्ट. बँकेतून इंटरेस्ट मिळालेला आहे किंवा सेविंग अकाउंटमध्ये किंवा म्हणजे FD मधून किंवा सेविंग अकाउंटमधून आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे, तर त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं आहे. आहे का काही अवघड? काहीही याच्यामध्ये अवघड नाही. खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण असंच कॅल्क्युलेट करायचं आहे. एक्झामिनेशनमध्ये सुद्धा तुम्हाला असंच करायचं आहे किंवा अशा पद्धतीमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला है ना, तर त्या ठिकाणी ऑप्शन्समध्ये तुम्हाला उत्तर दिले असतील आणि ते उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? शोधायचं आहे. परंतु उत्तर कसं काढता येईल? तर कॅल्क्युलेट करूनच काढता येईल. अन्यथा असं अंदाजे उत्तर देऊन आपल्याला चालणार नाही. आलं लक्षात? सो फोकस करायचं तुम्हाला याच्यावरती, कसं आपण कॅल्क्युलेट करायचं, कारण सोप्या पद्धतीमध्ये काहीच अवघड नाही ना याच्यामध्ये, बरोबर ना. चला तर पुढे एक वळूया, आणखीन एक एक्झाम्पल घेऊया का? बघा आणखीन एक घेऊया, गिफ्टच घेऊया, कारण गिफ्टमध्ये मे बी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे गिफ्टचं जरा आणखीन एक एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल ही. ठीक आहे. 6वा एक्झाम्पल आहे गिफ्ट रिसिव्ड वरती आहे. 2 गिफ्ट आहेत, एक नॉन रिलेटिव्ह आणि एक रिलेटिव्हचा. नॉन रिलेटिव्हचा आहे 90,000 रुपये आणि रिलेटिव्ह कडून मिळाले भावाकडून ब्रदरकडून 2 लाख रुपये. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे रिलेटिव्ह कडून गिफ्ट मिळालं तर काय होणार आहे? फुल्ली एक्झेम्प्टेड आहे, यामध्ये कुठलाही कर आपल्याला द्यावा लागणार नाही, बरोबर ना. तर ते फुल्ली एक्झेम्प्टेड आहे. मग 2 लाख रुपये या ठिकाणी गायब होऊन जातात. ठीक आहे. त्यानंतर गिफ्ट फ्रॉम नॉन रिलेटिव्ह आहे, ते 50,000पेक्षा जास्त आहे का बघायचं आहे. हो, जास्त आहे. 50,000पेक्षा जास्त आहे. किती आहे? 90,000. ठीक आहे. सो गिफ्ट फ्रॉम नॉन रिलेटिव्ह एक्सिडिंग 50,000 आर टॅक्सेबल अंडर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, बरोबर ना. आपलं टॅक्सेबल गिफ्ट किती आहे? 90,000 रुपये, जे की नॉन रिलेटिव्ह कडून आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती टॅक्स जे आहे तो लागणार आहे. क्लिअर. मग टॅक्स कॅल्क्युलेशन बघा, आता याच्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतोय. अज्युम टोटल टॅक्सेबल इन्कम इन्क्लुडिंग द गिफ्ट्स 4,90,000 रुपये आहे. ठीक आहे. मग टॅक्सेबल इन्कम ब्रेकअप करायचं आपल्याला.
जसे की 4 लाख रुपये रेग्युलर इन्कम आहे आणि 90,000 रुपये टॅक्सेबल गिफ्ट आहे. ठीक आहे. त्यामधून आपल्याला ॲज पर स्लॅब टॅक्स स्लॅब जो आहे त्याच्यानुसार 4,90,000 जर इन्कम असेल है ना, इन्कम अप टू 3 लाख रुपीज नो टॅक्स आहे, बरोबर ना. 3,01,000 ते 4,90,000 आपल्याला 5% तर द्यावं लागेल. सो त्याच्यावरती आपल्याला 1,90,000 जो आहे टोटल त्याच्यावरती आपल्याला द्यावा लागतो 5%. मग 1,90,000 वरती 5% दिला तर आपल्याला 9,500 रुपये काय असणार आहे, हे असणार आहे आपलं टॅक्स. कळलं कसं झालं? एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. आता याच्यामध्ये जे 90,000 रुपये टॅक्सेबल गिफ्ट आहे ना, 90,000 रुपये टॅक्स स्लॅबनुसार जर म्हटलं तर 3 लाखापर्यंत काही नाही आहे ना, तर त्याला टॅक्स लागेल का? नाहीच लागणार है ना. मग आता समजा फॉर एक्झाम्पल 4,90,000 रुपये टोटल इन्कम आहे गिफ्ट सोबत. ठीक आहे. त्यामध्ये 4 लाख रुपये रेग्युलर इन्कम आहे आणि 90,000 रुपये टॅक्सेबल गिफ्ट आहे, बरोबर ना. जसं की 90,000 रुपये नुसतंच असेल तर काही नाही, पण टोटल इन्कम मध्ये कन्सिडर केल्यानंतर 90,000 आपलं गिफ्ट दिसतं ना, टॅक्सेबल गिफ्ट, बरोबर ना. त्यामुळे 4,90,000 असं आपलं टोटल इन्कम असणार आहे. टोटल इन्कम नुसार आपण काय करणार आहे, टॅक्स जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणजेच इन्कम टॅक्स स्लॅबनुसार 4,90,000 आहे, बरोबर ना. 4,90,000 मध्ये 3 लाखापर्यंत एक्झेम्प्टेड आहे, 3 लाखापर्यंत करमुक्त आहे. 3 लाखाच्या वर किती राहिला आता? 4,90,000. बघा या ठिकाणी 4,90,000 मायनस 3 लाख आपण केलं है ना, तर किती उरतील? 1,90,000 उरणार, बरोबर ना. मग याच्यावरतीच आपल्याला टॅक्स द्यावा लागणार. मग 5 लाखापर्यंत बघा, 3,01,000 पासून ते 5 लाखापर्यंत 5% असतो है ना, बरोबर ना. 3 लाखाच्या वर 5 लाखापर्यंत किती होते? 1,90,000 होते. 1,90,000वर 5% जर आपण काढले है ना, तर 9,500 उरतात. 9,500 आपलं टोटल येतं. तर 9,500 झाले, 9,500 आपलं टोटल टॅक्स आपल्याला भरावा लागणार. क्लिअर? समजलं सर्वांना? सो अशा प्रकारे आपण टॅक्स कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपल्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा मोस्ट ऑफ द गिफ्ट जे आहे ते जास्त हायलाइटेड आहे. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. आणि जशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे त्याच पद्धतीने करायचं, कारण यामध्ये कुठलंही अवघड असं मला वाटत नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. ऑलराईट. सो थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग द सेशन. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला नोटिफिकेशन आता मिळालेली आहे, नवीन नोटिफिकेशन. तर आपली एक्झामिनेशन पोस्टपोन झालेली आहे जूनमध्ये, बरोबर ना. इफ आय एम रॉंग करेक्ट मी, प्लीज करेक्ट मी. ठीक आहे. माझ्या माहितीनुसार जूनपर्यंत आपली एक्सटेंड झालेली आहे एक्झाम. सो त्यामुळे आपल्याकडे थोडासा आणखीन वेळ मिळालेला आहे. ठीक आहे. तर या दिवसांना आपल्याला युटिलाइज करायचं आहे. प्रॉपर स्ट्रॅटेजी, प्रॉपर प्लॅन करून आपल्याला चालायचं आहे, बरोबर. आणि त्या प्लॅनमध्ये आपला प्रत्येक चॅप्टर जो आहे सिलेबसमधला तो कव्हर झाला पाहिजे. एकही असा चॅप्टर उरला नाही पाहिजे जो की आपल्याला एक्झामिनेशनमध्ये विचारल्यानंतर अवघड जाईल, सोडवता येणार नाही, अशा प्रकारे. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की जो काही आपण प्रिपरेशन करणार आहोत तो डेली झाला पाहिजे, डेली रिवाईज झाला पाहिजे. आणि रिवाईज झाल्यानंतर आपलं प्रिपरेशन जे आहे ते एक चांगल्या लेवलवरती होणार आहे. आणि आपली एक्झामिनेशन जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही एक्झामिनेशनमध्ये. ठीक आहे. सो त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर पेपर 1 आणि पेपर 2 कोर्स जो आहे तो जॉईन करायचा आहे. जॉईन करण्यासाठी इथे तुम्ही संपर्क करू शकता. या नंबरला आत्ताच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा, व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि जॉईन करून टाका कोर्स. जर आज तुम्ही पेपर 2चा कोर्स जॉईन केलात तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. आणि त्यासोबतच पेपर 1चा जो कोर्स आहे तो फ्री तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच तुमच्याकडून पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीची तयारी करून घेतली जाणार आहे. आलं लक्षात? सो अजिबातच वेट करू नका, अजिबातच लेट करू नका जॉईन करण्यासाठी.
आजच जॉईन करा आणि तुमचं प्रिपरेशन बूस्ट करा. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. सी यू इन द नेक्स्ट सेशन.